गोलंदाज तयार महेश. पहिला चेंडू सुंदररित्या जो मात्र कटवलेला आहे. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल या दुपारच्या सत्रामध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रविराज ब्लास्टर जांभुर्डे आयोजित चेतन स्मृती चषक आणि या स्मृती चषकाचं दमदार आयोजन. सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जयतिगे यांना पाहतोय आणि राणे सर भरपूर चांगली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे. HKW सिद्धगड आणि त्यांना फाईट करते विकास पोट पवाळे हा संघ. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर महेश. महेशचा बॉल जसा आला तसा पाठवला. सीमारेखा ओलांडतोय. सिक्सर. चेरन. आठ या धावसंख्येवर 8 धावा. फुलटॉस. इथेही फटका दमदार परंतु फटका फसलाय डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आणि त्यांनी कॅच सोडलेला आहे. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 10 या धावसंख्येवर. 10 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार आहेत महेश. महेशचा हा चेंडू आडव्या बॅटनं फटका इथे खेळलेला आहे तो मयूर पतंगराव. मागील मॅच मध्ये खूप सुंदर फलंदाजी ज्याची आपल्याला पाहायला मिळाली होती असा खेळाडू आहे आणि त्याच्या जोडीला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो समीर. मयूर ऑन स्ट्राइक. गोलंदाज तयार महेश. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण तिथं थोडंसं खराब झालं. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतील. दिवस क्रमांक 3 आहे आणि 3ऱ्या दिवसातली 8वी मॅच आपण मैदानामध्ये अनुभवतोय. तेरा धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अतुलच्या हातामध्ये बॉल आहे. गोलंदाजी मार्कवर तयार. आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय समीर यांनी. एक सिंगल येईल. तिथे क्षेत्ररक्षण सुंदररित्या केलंय. 1 धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती 14 या धावसंख्येवर. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. त्याची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. 14 धावा आहेत. गोलंदाज तयार. मोठा फटका. मयूर पतंगराव च्या पाठमधून चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा. तयार आहे अतुल.
अतुलचा हा बॉल इथे मयूरच्या पाठमधून सुंदर असा फटका, क्षेत्ररक्षण खराब, चेंडू सीमारेखेच्या बाहेर, खणखणीत चौकार, 4 रन. मयूर पतंगराव मैदानामध्ये स्ट्रायकर एंड बार. स्लोवर 1. कव्हरला चेंडू खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल आली, रन आउटची संधी तिथे आपल्याला पाहायचं आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. समीर वाचलाय की आउट झालाय ते आपल्याला पाहायचं. डिसिजन पेंडिंग. धगधग धगधग दोन्ही संघांची वाढलेले आहे आणि इथे नॉट आउट. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 26 या धावसंख्येवर. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावर. चेतन स्मृती चषकाचा हा थरार आपण मैदानामध्ये अनुभवताय. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका, बॅक टू बॉलर. हा फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय लॉंग ऑन मध्ये. तोपर्यंत या 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता या चेंडूवर 3 धावा येतील. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या 29. 29 धावा. यानंतर होणारी मॅच आईगाव देवी खाटेगर आणि त्यांच्या विरुद्ध आदर्श 11 धानिवली. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. 2 षटकं झाल्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. आदर्श 11 धानिवली वर्सेस आईगाव देवी खाटेगर. बिग फाईट. पुंडलिकजी दस साहेब जे जांभुडीचे ग्रामस्थ आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीनं करू. थोडं फास्ट चला ओमकार. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय पांडुरंगजी धस साहेब यांचा, जे ग्रामस्थ आहेत. पुंडलिकजी दस साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीनं करू. मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आभार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील ते कल्पेश. बघा त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. कल्पेश तयार, गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या 29. 29 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होतील. पहिला चेंडू लाईन लेंथ इथे खराब आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचा येतोय इशारा. वाईट साठी रिव्ह्यू नाही आहे. टीम वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 30 या धावसंख्येवर. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील अतुल, त्यांचं क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 31. 31 धावा धावफलकावर. अजूनही आपण पाहिले तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 11. या 11 चेंडूंमध्ये किती धावा येतील ते आपल्याला पाहायचे. तिसरा दिवस चेतन स्मृती चषक जांभुर्डेचं हे दमदार आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण खानेवरे यावर रंगणारी ही क्रीडा स्पर्धा. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा अजून एक व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या रूपानं सिंगल येईल. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 32 या धावसंख्येवर.
कल्पेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर एनवर बॅटर आहे समीर. नॉन स्ट्रायकर एनवर मयूर पतंगराव. 8 चेंडू 19 धाबा. समीर खेळलेत 5 चेंडू, त्यांनी बनवले आहेत त्या आतापर्यंत 11. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धावफलकावर धाव संख्या स्थिर 32, 32 धाबा. धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचंय. कल्पेचा बॉल फटका इथे फसला. डाऊन दी बॉल अतुलने पकडला झेल. संपेल बॅटर समीरचा खेळ. विकेट नंबर 1. तुषार कोठावडे, सुशांत कोठावडे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये बॅटिंग करणाऱ्या टीमला. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या 32 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल ते आपल्याला पाहायचे. कल्पेशचा बॉल फटका दमदार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. सिक्सर. प्रमोद पवारची पॉवर. सिक्सर. सुशांत कोठावले गोलंदाज आपण पाहतोय. कोठावडे सृष्टी यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 2001 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल फटका इथे सुंदररित्या कटवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती 39 या धावसंख्येवर. स्क्रीनच्या समोर जेवढे प्रेक्षक आहेत मला वाटतं तिथं टीम आहे कोणती तरी. धानिवली आहे का की खोपिवली? मला वाटतं दोन्ही टीम आहेत. धन्यवाद सर, तुमचं मनापासून आभार. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 39. इथे राखलेला चेंडू मयूर पतंगराव साठी. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 40 धाबा धावफलकावर आहेत. 40 ऑन द बोर्ड. 40 धाबा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. कल्पेश 11 धाबा या षटकामध्ये. स्ट्रायकर एनवर मयूर पतंगराव. इथे टाकलेला बॉल सुंदररित्या तळाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 3 षटकांची समाप्ती. धावफलकावर धावसंख्या 40. विकास स्पोर्ट पवाळे टीम. डीजे अँकर अप्रतिम डीजे ऑपरेटर आहेत. त्यांच्यासाठी रोख रक्कम 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार. धावफलकावर धावसंख्या 40. धावफलकावर धावसंख्या 40 धावा आहेत. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आलेत कपिल. जिथं सावली आहे तिथे प्रेक्षक वर्गाने आता कब्जा बनवलेला आहे. झाडाची जिथे जिथे सावली आहे तिथे प्रेक्षक वर्ग आहे.
सुंदर असा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय बॅटचे इनसाइड आहे. चेंडू सीमा रेखेचा भेद घेईल, क्षेत्ररक्षक करेल पाठलाग. तिथे क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होताना पाहायला मिळालं, परंतु चेंडू अडवू शकले नाही. 4 धावा, चौकार. लगातार 3 षटकार जर खेळाडू खेळत असेल तर कोटावडे साहेब, सृष्टी कोटावडे यांच्याकडून पारितोषिक आहे 500 रुपयाचं आणि लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे सृष्टी कोटावडे यांच्या माध्यमातून. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे 2 धावा येताना पाहायला मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 46 या धावसंख्येवर. 46 धावा आहेत धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी कपिल, ज्याचं हे षटक आहे. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी होईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आहे. यानंतर सामना क्रमांक 9 बिग फाईट ऑफ द डे. एका बाजूला आदर्श 11 धानिवली आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी खाटेगर. इथे टाकलेला चेंडू पॅडवर जो मात्र तळतोय. इष्टरक्षकाचे प्रयत्न अतिशय सुंदर पाहायला मिळाले. एक सिंगल या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. पंचांचा इशारा लेग बायज. लेग बाईकच्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर 47. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया त्या 3 चेंडूंमध्ये किती धावा येतील ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार. कपिल गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर मयूर पतंगराव. सुरेख प्रकारचा चेंडू बॅक टू बॉलर. हाफ फटका जो मात्र सजवलाय. अतुलला मोठी चेस. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंग ऑफ वरून चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न 3 धावा. 3 धावा येत आहेत आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 49. 49 धावा. 50 अप. 50 धावा धावफलकावर कंप्लीट. टीम विकास पोट पवाळे अर्धशतक धावफलकावर कंप्लीट आहे. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 2. गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू. तितका सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब. लगेचच 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं आहे, परंतु इथे प्रमोद पवारने नकार दिलाय. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या धावफलकावर 52. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानामध्ये विकास पोट पवाळे संघ करतो ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार आहे. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू सरळ सीमा रेखेच्या बाहेर पाठवतोय. पवार की पावर. ये लगा सिक्सर. षटकार. 58 विजयासाठी 59 धाब्यांचं लक्ष. याही षटकारासाठी सृष्टी कोटावले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
कॅप्टन कॉल करते छापा असा कॉल आणि छापा चाललेला आहे. टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय सांगतो. टॉसला आल्यानंतर निर्णय आपल्या बरोबर घेऊन येणं हे खूप गरजेचं असतं. तुमच्या कॅप्टन कुठे आहे तुमचा? तुम्हीच कॅप्टन आहेत ना? मग निर्णय सांगा तुमचा. सगळ्यांचा विचार घेऊन सांगतो. मॅच खूप महत्त्वाची आहे. ओके, नक्कीच तुम्हाला आम्ही 5 मिनिटाचा वेळ देऊ. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत, तुमचंही सहर्ष स्वागत देवा. टॉस जिंकला आदर्श 11 धानिवलीने. 5 मिनिट त्यांनी टाइम घेतलेला आहे. त्यांचा निर्णय लगेचच आपल्याला आता कळेल. धन्यवाद. धन्यवाद निखिलजी ठोंबरे. निर्णायक लढत सध्या सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरी ऑलरेडी 2 सामने जिंकून पूल सी मधून सी ग्रुप मधून एक मिनिट सर. टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो आदर्श 11 धानिवली संघाने. याची नोंद घ्यायची आहे. टीम आई एकवीरा स्पोर्ट क्लब खाटेकर. धन्यवाद. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. ऑलरेडी 2 सामने जिंकलेत ते म्हणजे सार्वी 11 खोपोली बी संघानं. तो संघ पोहोचला क्वार्टर फायनल मध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट या चालू सामन्यातील विजेता संघ आपण बघत आहोत जो सी पूल मधून क्वार्टर फायनल नंबर 3च्या दरम्यान हे नाक्षण असेल. आणि त्यानंतर ई ग्रुप मधील जो एक सामना आहे जो पेंडिंग आहे आदर्श 11 धानिवली आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी खाटेकर, तो आपण कव्हर करणार आहोत या सामन्यानंतर. ऑनगोइंग मॅच कडे आपण जाऊयात. प्रेक्षकांनो स्वागत आहे सर्वांचं. 28 वर्षे अभिमानाची स्वाभिमानाची परंपरेची 28 वर्षे सातत्याची आपण क्रीडा स्पर्धा एन्जॉय करत आहात. रविराज ब्लास्टर जांभुर्डे आयोजित स्वर्गीय चेतन स्मृती चषक 2023 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. आणि या संग्रामातील हे निर्णायक लढत, हे द्वंद्व युद्ध सध्या आपल्या समोर रंगत असताना टार्गेट 59चं आहे. आघाडीसाठी आज उजले आपण बघत आहोत अतुल आणि त्याच्या सोबतीनं साखर एनला आहेत महेश. पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाज तयार झाला. त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती कुमार. धीरज आहेत आपल्यासोबत स्कोररच्या भूमिकेत. त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. पहिला बॉल ऑन साइडला फटका. फसलाय बॉल हवेमध्ये. फिल्डरचा प्रयत्न परंतु त्याच्या आवाक्याबाहेर. लास्ट मुवमेंटला त्याच्या हाताला बॉल जरूर घासला पण जे अंतर होतं ते कापलं. बॉल सीमा पार. सुरुवात दमदार. पहिल्या बॉलवरती स्टार्ट दमदार षटकार. मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला. 6 धावा पहिल्या चेंडूवरती. डाव सुरू झाला. HKW वॉरियर्स सिद्धगडचा फुल टॉस टर्न केला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे लागोपाठचा लगातारचा दुसरा ब्लास्ट. बुलंदी पॉवरफुल हिट षटकार. कॅश प्राइज असेल 500चं. स्कोर आपण बघत आहोत 12 या आकडावर. 59 धाब्याचं मोठं लक्ष चेस करायचं आणि मैदानामध्ये सुरू आहे सध्या पॉवरफुल फलंदाजी. चांगला आउट स्विंगर. एंड आता चेंज केला. गोलंदाज कुमार आणि त्याचा फायदा त्याला मिळाला. लेंथ वरून टेक ऑफ घेत असताना हा चेंडू सडनली गुंडले स्पॉटवर पिच झाल्यानंतर थोडासा राईज होतो. हलकासा कट देखील झाला बाहेरच्या बाजूने आणि ही लाईन आता जज करता आली नाहीये. स्ट्रायकर एंड वरती बॅटर महेशला. इट्स अ डॉट. थोडासा दिलासा नक्कीच मिळालाय गोलंदाजाला. बॅकफुटवर आले ऑन साइडला. फटका लाजवाब आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चालला निघून. 1 बॉल ओव्हर द रोप. 4 धावा. चौकार. इंचेस अगदी काही इंचेस ना आय थिंक 4 आला आणि धावफलक आपण बघत आहोत सध्या पोहोचलंय ते 4 धाब्याच्या बढतीनं 16 या आकड्यावर. बॅकफुटवर थांबले. वेट अँड वॉच क्रिकेट. चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर त्याला सीमारेषेच्या बाहेरची वाट दाखवली ते बॅटर महेश हेमाडेनं. टीमची टोटल सध्या पोहोचली 4 धाब्याच्या बढतीनं 16 या आकड्यावरती. 20 चेंडू 43 हे समीकरण या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. धुवाधार फलंदाजी सध्या सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या करतोय तो स्ट्रायकर रेनला बॅटर महेश. स्टील 2 टू गो. बॉल बाकी आहेत अजूनही 2.
शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटवर आले, ऑन साईडला टर्न केला, मिडविकेटला डीप मध्ये फिल्डर सेट आहे. निखिल होते त्या ठिकाणी, चांगला थ्रो देत असताना विकेट किपर एंडला तोपर्यंत पूर्ण झाली एक सिंगल. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. 4 चेंडू 16 आल्या, 5व्या चेंडूवरती 1 धाव आणि याचबरोबर स्ट्राईक रोटेशन देखील आता करत असताना त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत. भाऊशेठ दलबे माजी सरपंच खानिवरी यांच्या वतीने कॅश प्राइज या प्रत्येक षटकारासाठी 100चा, त्यांचा देखील आपण वेलकम करूयात. स्कोर आपण बघत आहोत 17 या आकड्यावरती. स्टील 1 टू गो, एक बॉल अजूनही बाकी आहे. हा ट्रॅकर बॅकफुटवर आले, ऑन साइडला टर्न केला, स्कोर लेगला, फिल्डर डीप मधून प्रयत्न करतो, फाईन लेगला बॉल लास्ट मोमेंटला निघून चालला, त्याला बीट करून सीमारेषा पार शेवट गोड केलाय अतुल हेमाडेनं. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. स्टार्ट या मॅच मध्ये मिळाली आहे ड्रीम अँड आयडियल बॅटिंग फ्रॉम बोथ ओपनर्स. सलामीच्या दोन्ही फलंदाजांची मंत्रमुग्ध करणारी ही भागीदारी आहे पहिल्या विकेटसाठी. स्कोर 21-21 एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 18 चेंडू 3 षटकं आणि आवश्यक धावगती आहे त्या ठिकाणी 12.67 ची. रन हवे 38. पार्टनरशिप जी सध्या डोकेडोकी ठरतीये, चर्चेचा विषय ठरतीये फिल्डिंग करणाऱ्या विकास स्पोर्ट्स पॉवरली टीमच्या दृष्टिकोनातून. सेकंड ओव्हर षटक दुसरं. गोलंदाज तयार झालाय गोलंदाजीसाठी निखिल. पहिला चेंडू निखिलचा, लाईन इथे खराब आहे, डावा स्टिकच्या बाहेर. अंपायर सिग्नल, इट्स अ वाईड. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. HKW वॉरियर्स सिद्धगड 11 सिद्धगड या टीमच्या खात्यात आणि तदनंतर एक्स्ट्रा रन सोबत आपण बघत आहोत हे धावफलक पोहोचलाय ते डबल डिजिट मध्ये 22 या आकडावर. 22 ऑन बोर्ड विदाउट लॉस. फुल टॉस कव्हर्सला जबरदस्त फटका. चेत्रशेट्टी चेस आहे, फिल्डर बॉलच्या पाठमोर एक सिंगल झाली आहे. पूर्ण सेकंडचा कॉल, लास्ट मोमेंटला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिसफील्ड मिस्टेक आणि त्याचा मोबदला या 4 धावा. थोडं लक्ष ठेवा, थोडं भान ठेवा. स्कोर आपण बघत आहोत 4 धाब्याच्या सोबतीनं सध्या पोहोचलाय तो 26 या आकड्यावर. फुल टॉसला कव्हर्सला जबरदस्त ड्राईव्ह महेश हेमाडे यांच्या बॅटमधून 4 धावा. लाईनने ते पाहावे लागेल डेफिनेटली. खराब आहे, इट्स अ वाईड. आणि एक्स्ट्रा धाबेसोबत डाव सध्या सरकल्या पुढे HKW सिद्धगड वॉरियर्स सिद्धगड क्रिकेट संघाचा 27 या आकड्यावर. 17-32 इक्वेशन अजूनही बाकी आहे. काय जबरदस्त स्टार्ट दिलाय तो महेशनं. फुल टॉस कव्हर्सला आणखीन एकदा बॅकफुटवर आले, तदनंतर प्लेस करण्याचा प्रयत्न, ओव्हर तो मिसफील्ड मिस्टेक. बॅकअप डीप मध्ये जवळपास अवेलेबल नाहीये, फार दूरवरून त्या ठिकाणी पोचले स्क्वेअर लेग वरून. मयूर पतंगराव बॅकअप त्यानं केलं आणि ज्या ठिकाणी होती फक्त एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण झाल्या धावा 2. फिल्डिंगचं जे स्टँडर्ड आहे, जो क्षेत्ररक्षणाचा दर्जा आहे तो या मॅच मध्ये हवा तसा पाहायला मिळालेला नाहीये विकास स्पोर्ट्स पवाळलेचा. मिसफील्ड मिस्टेक ज्या ठिकाणी होती 1 धाव, त्याचं परावर्तन झालं 2 धावेत आणि 2 धावेच्या सोबतीनं सध्या धावफलक आपण बघत आहोत पोहोचले ते 29 या आकड्यावर. 29 ऑन बोर्ड. 16 चेंडू 30 इक्वेशन अजूनही बाकी आहे. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटवर आले, पुल करण्याचा प्रयत्न, मिसामिंग झेलची संधी, फिल्डर विकेटला बॉलच्या खाली आणि मॅचची प्राइस विकेट. महेशनं चांगला स्टार्ट दिला, शॉट कमी त्याच्या बॅटमधून आला आणि आता तो परतलाय माघारी. हा पहिला हादरा.
न्यू बॅट्समन आहेत मैदानाकडे पोहोचतात कल्पेश. पहिल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार ज्यानं प्राप्त केला होता, जबरदस्त खेळी ज्यानं साकारली होती, तो फलंदाज सध्या मैदानाकडे पोहोचला नंबर 3 या पोझिशनवर कल्पेश. टॉप ऑफ द ऑर्डर 1 डाऊन पोझिशनवर सध्या तो खेळतो स्ट्रायकर रेनला. जबरदस्त स्टार्ट दिला महेशनं, चांगलं योगदान त्याच्या बॅटमधून आलं. इंडिव्हिज्युअलला पण पाहिलं तर 23 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन त्यानं दिलं. सामना केला 8 बॉलचा आणि सध्या 29 वरती बसलाय धक्का. पहिला तो HKW सिद्धगड वॉरियर्स सिद्धगड क्रिकेट संघाला ब्रेक थ्रू गरजेचं होता. पार्टनरशिप ब्रेक करणं अत्यावश्यक होतं आणि ती महत्वाची विकेट त्या मॅचमध्ये कॅरी केली आहे ती गोलंदाज निखिलनं. ही इज अ स्कीपर हिमसेल्फ, जो स्वतः कर्णधार आहे विकास स्पोर्ट्स पवाळे या टीमचा आणि स्वतः कॅप्टननं आता हा महत्वाचा मोरा गारद करून मॅचमध्ये वापसीचे संकेत दिलेत, ते म्हणजेच विकास स्पोर्ट्स पवाले टीमच्या समर्थकांना पाठीराख्यांना. न्यू बॅटर आहेत स्ट्रायकर रेनला कल्पेश. आणखीन एक प्रतिभा संपन्न ऑलराऊंडर प्लेयर अष्टपैलू खेळाडू सध्या स्ट्रायकर रेनला. बॅकफुटवर आले, ऑन साईडला पुल करतात, मिड विकेटला फिल्डर डीपमध्ये सेट आहे. रिटर्न थ्रो केला जाईल तोपर्यंत पूर्ण झाले फक्त एक सिंगल आणि याचबरोबर सांगता झाली आहे ओव्हर नंबर 2 ची. षटकं संपली 2, स्कोर धावफलकावरती आहे. यस 2 वाईड आहेत, स्टील 2 टू गो. बॉल बाकी आहेत अजूनही एकंदरीत 2 धावफलक आपण बघत आहोत ते 30 या आकडावरती. थोडंसं नेटवर्क इश्यू आहे, त्याच कारणास्तव जे ऑनलाईन स्कोरिंग इलेक्ट्रॉनिक स्कोरिंग आहे ते वेळेनुसार अपडेट होत नाही आहे. स्कोर 30 झालाय, बॉल अजूनही 2 बाकी आहेत या निर्णायक दुसऱ्या षटकाचे. ओव्हरऑल 6 बॉलचा स्पेल टाकलाय तो म्हणजेच गोलंदाज निखिलनं. बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न, हलकासा ऑफ ब्रेक, गती थोडी कमी होती. टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत या बॉलनं केली आणि तदनंतर आपण बघत आहोत लाऊड अपील झालं विकेट किपर समीर पवार कडून, परंतु पंच त्या ठिकाणी तटस्थ आहेत. इट्स अ डॉट बॉल. 13-29 इक्वेशन अजून या मॅच मध्ये बाकी आहे. जशी विकेट मिळाली महेशची थोडासा दबाव क्रिएट केलाय, दणपण बनवलाय, प्रेशर क्रिएट केलाय तो गोलंदाज निखिलनं. हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले, ऑन साइडला पुलचा पॉवरफुल फटका, रोहित शर्मा स्टाईल. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क, यूज इट, सिक्सर. छत्तीस 36 आणि इक्वेशन बाकी आहेत 23 धाब्याचं. बॉल बाकी आहेत 12. बॅट हवी आहे बॅटरला, चला एक्स्ट्रा प्लेअर इमिडिएटली पोचा आणि त्याचबरोबर पाणी देखील हवंय, ते देखील मैदानामध्ये पोचवा. यानंतर ई पूल मधील 2 विजेत्या टीमच्या दरम्यान आपण लढत बघणार आहोत. अर्थातच आदर्श इलेव्हन धानिवली ज्या संघानं नाणेफेक जिंकून स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि त्यांच्या अगेन्स्ट पहिल्या डावामध्ये बॅटिंग करेल आई गावदेवी खाटेकर. ई ग्रुपमध्ये आपण बघत आहोत काल ऑलरेडी 2 सामने जिंकून क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलाय तो म्हणजे संघ स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कान्होल आणि आज ई पूल मधून जो संघ 2 सामने जिंकेल तो त्या टीम सोबत फाईट करेल अंतिम आणि अखेरच्या दिवसामध्ये. ऑलरेडी सरप्राईज पोल साठी एक वेगळी स्पेशालिटी, एक वेगळी खासियत आहे, एक वेगळी संकल्पना आहे. जो संघ थेट सेमी फायनल मध्ये पोहोचणार आहे. क्वालिफाय झालेले संघ सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब कोरावळे त्याचबरोबर चाफेवाडी पठार या 2 टीमच्या दरम्यान आपण काल प्री क्वार्टर फायनल लगेचच कव्हर केली, ज्यामध्ये विजय संबंधित केला चाफेवाडी पठारनं जयदादा धस यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि तो संघ पोहोचला या चषकाच्या सेमी फायनल मध्ये. अशा पद्धतीची ही वेगळी संकल्पना आहे या स्पर्धेमध्ये. स्कोर 36-36. करंट रन रेट आपण बघत आहोत 18.00 आणि आवश्यक धावगती हवी आहे, गरजेची आहे ती 11.50 धाब्याची. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर मयूर पतंगराव. पहिला बॉल बॅकफुटवर आले, तदनंतर फ्रंट लेग पुढे आणला, एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं. चेंडूचा वेग चांगला होता, गती जबरदस्त होती, ज्यांना बीट झाले साकर एनवरती बॅटर कल्पेश आणि पहिला बॉल मयूर पतंगरावच्या स्पेलचा त्या ठिकाणी आलाय डॉट. 11 चेंडू आणि 11 चेंडू आता विजयासाठी रनसभेत 23. मॅच अजूनही ऑन आहे, सामना अजूनही 50-50.
लढत अजूनही बॅलन्स. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटवर आले, पुल करण्याचा प्रयत्न मिस्टर हॅमिंग बॅटच्या अगदी टो एंडला. फिल्डर त्या ठिकाणी सेट आहे. स्टेटिश लॉंग ऑनला रोहित पाडेकर ज्यानं चांगला थ्रो दिला विकेट किपर एंडला. पूर्ण झाली फक्त एक सिंगल आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं सध्या आपण बघत आहोत धावफलक पोहोचलंय ते 37 आकडावर. 10 चेंडू 22 हे समीकरण आहे या मॅचमध्ये. विकास स्पोर्ट्स पवाळे संघ द्वितीय सत्रामध्ये आपण बघत आहोत 59 धाब्याचं संरक्षण किंवा या धावसंख्येचा बचाव सध्या करत असताना सिद्धगड वॉरियर्स जो संघ आज HKW या नावाने इन ॲक्शन आहे त्यांच्या विरोधात 10 चेंडू 22 स्टाकनेला आपण बघत आहोत अतुल हेमाडेला ज्यांना शेवटच्या चेंडूवरती 6 लगावला मिड विकेटला पूल करत असताना निखिलच्या विरोधात ज्यानं 3 बॉलमध्ये योगदान दिलंय. 10 धाब्याचा 1 चौकार 1 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून तो स्टाकर एंडला. फुलटॉस बॉल बॅटची बाहेरची कडा त्यानंतर शॉट थर्डमॅनला जबरदस्त फिल्डिंग. काय वेगवान चेंडू चालला होता पाठीमागे बिहाइंड द विकेट आणि काय जबरदस्तपणे त्याला अडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तो फिल्डरनं आणि 100% एफर्ट त्याचे प्रयत्न आता मार्गी लागलेत ते म्हणजेच विकास स्पोर्ट्स पवाळे टीम करता. गुड फिल्डिंग इंडीड अँड ऑल्सो गुड थ्रो बिहाइंड द स्टंप आणि त्या ठिकाणी पूर्ण झाली फक्त एक सिंगल स्कोर पोहोचलाय 38 आकड्यावर. 9 चेंडू 21 हे इक्वेशन अजूनही बाकी आहे. हे 3 बॉल फार इम्पॉर्टंट आहेत मयूर पद्मनाभरावच्या स्पिलचे. हा ट्रॅकर बागफुटवर आले ऑन साइडला पूलचा हा पॉवरफुल फटका धमाका भव्य षटकार. सहा धाब्याच्या सोबतीने संघ पुढे सरकला. HKW सिद्धगड वॉरियर्स सिद्धगड आणि टीमची जी टोटल आहे ती सध्या 6 धाब्यानं फुलतीये भरतीये सरकतीये ती 44 आकडावर. 44 ऑन बोर्ड. 8 चेंडू 15 एक षटकार आल्याने इक्वेशन पूर्णपणे चेंज झालंय. सामन्याचं समीकरण पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय ते स्ट्राकरेनला बॅटर कल्पेश हेमाडेनं. फुल टॉस बोलर्स बॅक ड्राईव्ह सेन्सिबल क्रिकेट एक सिंगल झाले पूर्ण. अलग टू द कार्बेट स्ट्रोक ऑफर केला लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी सेट आहे. सेकंडचा कॉल आवश्यकता नव्हती दुसऱ्या धाब्याची आणि एक्झॅक्टली घडलं काय. अंपायर कडून आता निर्णयाची प्रतीक्षा आहे आणि त्यांच्या वतीने इमिडिएटली DRS रिव्ह्यूची मागणी आता करण्यात आली आहे. एक्झॅक्टली एसटी अगोदरच उद्ध्वस्त झाल्या होत्या आणि तदनंतर जो स्टंप उचलण्याचा अटेम्प्ट केला विकेट किपर समीर पवारनं त्यामध्ये तो सक्सेसफुल राहिला की नाही फार डिफिकल्ट आहे. या सगळ्या गोष्टी आता 10 क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून निहाळल्या जातील पाहिल्या जातील. जर ऑफिशियल यूट्यूब ॲपवरती तुम्ही सध्या सामना पाहतात कुठल्याही टीमचा समर्थक अथवा पाठीराखा या ठिकाणी नको. फर्स्ट ऑफ ऑल या सूचनेकडे लक्ष असू द्या. थर्ड अंपायर आहेत राजभोईर सर ते निर्णय पोहोचवतील. क्वालिटी विथ द क्लॅरिटी टेलिकास्ट फ्रॉम टीम 10 क्रिक लाइव. अगदी थोड्याच वेळात ऑन स्क्रीन निर्णय असेल दूध का दूध और पानी का पानी. बाकी मॅच की कहाणी आपण लगेचच थर्ड अंपायर राज भोईर सर यांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय तुमच्यापर्यंत ऑन स्क्रीन पोहोचवणार आहोत. बॅट्समन सेफ आहे का आउट आहे यासाठी सध्या चर्चा सुरू आहे. अजूनही निर्णय प्रतीक्षेत आहे. अजूनही विलंब आहे कारण ऑलरेडी बेल्स अगोदरच पाडल्या होत्या विकेट किपरनं. डिफिकल्ट थोडा टफ आहे त्यासाठी आपण जास्त वेळ घेतोय बट उत्तम निर्णय जो योग्य निर्णय आहे तो डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 3 कॅमेऱ्याची स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सो आपण जो डिसिजन पांडिंग आहे जो अजूनही बॅटिंगवर निर्णय प्रलंबित आहे तो मार्गी लावणार आहोत.
बॅट्समन इज सेफ. फायनल सिग्नल आहे तो थर्ड अंपायर राज भोईर सरांच्या माध्यमातून. आणि अंतिमतः आपण बघत आहोत या पूर्ण होत आहेत रिस्की 2 धावा. धोका होता बट सुदैवाने दैव बलवत्तर ते बॅट्समन कल्पेच जो आता या मॅच मध्ये बचावला गेलाय. धावा होता होता तो वाचला. 2 धावा. धावफलक पोहोचले 2 धाब्याच्या सोबतीनं 46-46 आकडावरती. 7 चेंडू 13 हे इक्वेशन आता बाकी आहे. स्टील 1 टू गो. अंतिम बॉल अजूनही बाकी आहे. तो निर्णायक तिसऱ्या षटकाचा. साकनेला समोर जातील कल्पेश. समोरच्या दिशेनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लाईन मिस केली. लेंथ वरून टेक ऑफ घेत असताना चेंडू जो सडनली रायस होऊन निघून चालला पाठीमागे विकेट किपर समीर पवारच्या हातामध्ये. इट्स अ डॉट. सो षटकं संपली. 3 धावफलक आपण बघत आहोत. 15.33 धाब्याच्या धावगतीनं आहे ते 46 आकड्यावर. अंतिम आणि अखेरच्या षटकामध्ये हा सामना आता पोहोचलाय जेथे बॉल बाकी आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये धाव्या 13 हव्यात. HKW सिद्धगड वॉरियर्स सिद्धगड क्रिकेट संघाला 6-13चं समीकरण आहे. टीम मिटिंग नकोय. टीम हडल इमिडिएटली बंद करा. फिल्डिंग करणारा संघ विकास स्पोर्ट्स पवाळे. कारण या सामन्यानंतर अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात आणि उद्या फायनल डे आहे. सो मैदानाचं जे व्यवस्थापन आहे त्या बाबतीत देखील आयोजन समितीला नियोजन करायचं आहे. सो त्यासाठी त्यांच्याकडे देखील पुरेसा वेळ असणं बंधनकारक आहे. इमिडिएटली फील्ड सेट करा विकास स्पोर्ट्स पवाळे टीम. 10 चेंडू 8 धावेचं योगदान कल्पेशचं. त्याच्या सोबतीनं अतुल 4 चेंडू 11 आणि आघाडीसाठी महेशनं जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन दिलं. 8 चेंडू 23 धावेचं. भागीदारी पार्टनरशिप सध्या बिल्डअप झाली. सेकंड विकेट करता जी गरजेची होती नितांत लाभदायक होती. HKW वॉरियर्स सिद्धगड क्रिकेट संघाकरता अंतिम अखेरच्या षटकात हा सामना आता गेलाय. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धाव्या हव्यात 13. रोहित येत आहेत गोलंदाजीसाठी. डावखोऱ्याचा हा मध्यमगती गोलंदाज. त्याच्यासमोर लेफ्ट हँडर बॅटर. सो लेफ्टी अगेन्स्ट लेफ्टी चांगलं रंगेल आता हे बॅटल. 6 चेंडू 13. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केला. गॅप मोठा आहे. मिडविकेट आणि स्कोरलेगच्या अगदी मधोमध एक सिंगल झाले. पूर्ण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. स्ट्रायकर रेनला वेगानं पोहोचलाय अतुल. नॉन स्ट्रायकर रेनला थ्रो रिटर्न केला जाईल. तोपर्यंत सुखरूप पोहोचेल कल्पेश. रनिंग बिटवीन द विकेट फार सुंदर आहे दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. या 2 धाब्यासोबत टीमची टोटल सरकली आहे ती 48 आकड्यावरती. 5 बॉल आता मॅच मध्ये बॅलन्स आहेत बाकी आहेत आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी 11 धाव्या हव्यात. HKW सिद्धगड वॉरियर्स सिद्धगड क्रिकेट संघाला. संघर्ष दोन्ही बाजूने सुरू आहे. प्रयत्न दोन्ही टीमचे सुरू आहेत. पाहिजे कुठला संघ यश संपादित करून क्वार्टर फायनल नंबर 3 मध्ये धडक मारेल. 5 बॉल आता बाकी आहेत आणि 5 बॉलमध्ये हव्यात धावा 11. स्ट्रायकर रेनला आपण बघत आहोत अतुलला. त्याच्या अगेन्स्ट बॉलर आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित. फुल टॉस ऑन साइडला मेजवानी होती आणि ती मेजवानी आता दोन्ही हातांना कबूल केली. अतुल हेमाडेनं बॉल पाठवलाय मिडविकेट बाउंड्री लाईन बसला दूरच दूर. षटकार. गेला बाहेरून टाचणी टोचून त्याची हवा काढावी ना तसा हा सिक्सर ठोकून आता मॅचची हवा काढली आहे ते बॅटर अतुल हेमाडेनं. आणि या षटकारासाठी कॅश प्राइज अनाऊन्स झालंय 100चं. सन्माननीय अतिथी भाऊशेठ दलपे माजी सरपंच खानिवरे या लाडक्या अतिथींच्या वतीनं. स्कोर आपण बघत आहोत. 6 सध्या सरकल्या पुढे द 54 54 या आकडावरती. 4 चेंडू 5 धावा हे समीकरण आता बाकी आहे. आणि या बॉलवर जर सिक्सर आला तर कॅश प्राइज असेल 200चं. 4 चेंडू 5 ऑन साइडला प्लेस करतात. मिडविकेटला फिल्डर डीप मध्ये सेट आहे. एक सिंगल पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न सुरू होता पण एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. रिटर्न थ्रो फार सुंदर गेला तो म्हणजेच विकेट किपर एंडला मिडविकेटच्या फोल्डरनं पूर्ण झाली. त्या ठिकाणी एक सिंगल टीमची टोटल सरकली आहे. डबल डिजिट डबल फिगर 55 ऑन बोर्ड. 55 धावा आहेत. धावफलकावरती एका गडाच्या मोबदल्यात HKW सिद्धगड वॉरियर्स सिद्धगड हा संघ पाठलाग करत असताना 59 धावेचा. 3 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 3 बॉलमध्ये रन्स करायचे 4. कंपल्सरी चेस हा रूल आहे या टुर्नामेंटचा. सो 3 बॉलमध्ये आता या 4 धाव्या बनवाव्याच लागतील HKW सिद्धगड वॉरियर्स सिद्धगड क्रिकेट संघाला. डेफिनेटली 1 बॉल 2 वर देखील हा सामना येऊ शकतो कारण गोलंदाजाकडे कसब आहे. दोन्ही बाजूने बॉलला टर्न करण्याची खासियत आहे सर या गोलंदाजाकडे.
हा हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले, पुल करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली, थांबले, पॉज जरूर घेतला होता, वाट पाहिली होती, परंतु जी लाईन होती ती लाईन ऍडजस्ट करता आली नाहीये साखर रेंट वरती बॅटर कल्पेशला आणि त्याच्या अगेन्स्ट आलाय निर्णायक मोक्याच्या क्षणाला हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव बनवेल, दडपण बनवेल. एक सिक्सर जरूर आला रोहित कडून, कमबॅक हवं होतं आणि ते जबरदस्त केलं या निर्णायक चेंडूवरती. मॅच अजूनही संपलेली नाहीये, चित्तथरारक रोमांचक सामना सध्या रंगत असताना 2 बॉल आता बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये रन सभेत 4. शफो लोन फटका सजवण्याचा प्रयत्न, लाईन मिस झाली आहे, नॉन स्ट्रायकर रेनला बॅटर झालाय, रन आउट आणि त्याचबरोबर अंपायर सिग्नल आला, इट्स अ वाईड. आणि महत्वाचं काम काय तर सहायता आली आहे, स्ट्रायकर रेनला बॅटर सेट झालाय तो अतुल हेमाडे. कंपल्सरी चेस हा रूल आहे या टुर्नामेंटचा. सो 2 बॉल मध्ये आता या 3 धाव्या बनवाव्याच लागतील. HKW सिद्धगड वॉरियर्स सिद्धगड क्रिकेट संघाला चांगला खेळ या स्पर्धेमध्ये राहिला. विकास स्पोर्ट्स पावले त्याचबरोबर HKW सिद्धगड वॉरियर्स सिद्धगडचा, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. जिथे प्रेडिक्शन फेल आहे त्याला क्रिकेट हे नाव आहे आणि अंतिम टप्प्यापर्यंत प्रयत्न सुरू आहे तो दोन्ही टीमचा. ॲडव्हान्टेज थोडं आहे सिद्धगड वॉरियर्स सिद्धगडला, कारण लेफ्ट हँडर वेल सेटर बॅटर अतुल हेमाडे सध्या ऑन स्ट्राईक आहे. 2 बॉल आता बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी रन सभेत 3. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला, स्क्वेअर लेगला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि MS धोनी स्टाईलनं हा षटकार लगावत सामना संपवला. HKW सिद्धगड वॉरियर्स सिद्धगड टीम साठी अतुल हेमाडेनं मॅच विनिंग नॉक त्याच्या बॅट मधून आणि संघ पोहोचला या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल नंबर 3 मध्ये. वेल प्ले बॉयज, मनपूर्वक अभिनंदन. जे कॅच प्राइज अनाऊन्स झालं होतं कोठावडे सृष्टी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500चं. सो प्रमोद पवारने 2 षटकार लगवले होते आणि ते अतिथींच्या शुभ हस्ते आपण हे 1000चा कॅश प्राइज देणार आहोत प्रमोद पवारला. सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत अतुल हेमाडेला. 8 चेंडू आणि 8 चेंडू 26 धाबेची धुवाधार खेळी ज्यानं साकारली तो सिद्धगडचा ढाण्या वाघ अतुल हेमाडे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कॅश प्राइज जे होतं 1000चं ते आपण देत आहोत टोकावडे सृष्टी यांच्या माध्यमातून प्रमोद पवारला, ज्यानं 2 सिक्सर लगावले होते त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देत आहोत. सुधीरजी पवार उपसरपंच ग्रामपंचायत पवाळे यांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज आपण देत आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रमोद पवारला. या 6 साठी सन्माननीय अतिथी त्याचबरोबर विद्यमान ग्रामपंचायत सरपंच खानेवरे सागरदादा दलपे यांच्या वतीने कॅश प्राइज 200चं आहे. त्याचबरोबर बाळूशेठ दलपे आणि त्याचबरोबर संपूर्ण भांडवरांच्या वतीने जे कॅश प्राइजेस ते देखील आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वितरित करणार आहोत अतुल हेमाडेला. 8 चेंडूंचा सामना त्याने केला, 26 धाबेची धुवाधार खेळी त्यानं साकारली आणि नेत्रदीपक नयनरम्य विजय